नोकरी कशासाठी करायची, उद्योग का नाही करायचा? तर आपण जर का बघितलं की मला जेव्हा मी लहान होतो आणि नातेवाईकांकडे जायचो त्यावेळी असं दिसायचं की श्रीमंत नातेवाईकांना आणि आम्ही गरीब होतो त्याच्यामध्ये दुजाभाव केला जायचा. म्हणजे हे रोप काय येतं, म्हणजे तशी परिस्थिती सुद्धा असायला पाहिजे. तुम्ही जर का श्रीमंत घरामध्येच आलात आणि चांगलं तुमचं बुद्धिमत्ता पण असेल तर तुम्ही चांगली नोकरी पकडाल. बरेचदा आपण बघतो की IIT मध्ये जे पास होतात मुलं किंवा इंजिनिअरिंगच्या वेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांना पहिले येतात, दुसरे येतात, 10वे येतात, लगेच त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या कंपन्या पायघड्या घालतात. उद्योग करणारी मुलं कोण असतात? ज्यांना 60% ते 80% मार्क मिळणारी मुलं जी आहेत. मी जो एक असा अभ्यास केला की ज्यांना मोठ्या नोकऱ्या मिळणार नाही आहेत, ज्यांना पटकन कुठेतरी तो पगार भरपूर मिळणार नाहीये, तरी सुद्धा ज्यांना श्रीमंत व्हायचं आहे, ज्यांना चोऱ्या करायच्या नाही आहेत, ज्यांना मेहनत करण्याची ज्यांची तयारी आहे, असे जे लोक आहेत तेच उद्योगाकडे वळणार आहेत. कारण त्यांना माहिती आहे की आपण परीक्षा हा एक प्रकार म्हणजे अभ्यास करायचा, ते सगळं लक्षात राहणार, म्हणजे ज्यांची स्मरणशक्ती चांगली आहे आणि परीक्षेच्या वेळी तुम्हाला सगळं आठवलं, ते सगळं तुम्ही तिथे लिहून काढलं, भरपूर मार्क मिळाले. पण अनेक गुण आहेत की जे फक्त त्या परीक्षेच्या पद्धतीमधूनच तुम्ही जर का गेलात तर न येता तुम्हाला जीवनाच्या ज्या काही अनेक गोष्टी आहेत त्या तुम्ही आत्मसात करू शकतात. म्हणजे मला असं लक्षात आलं की आम्ही कॉलेजमध्ये असेपर्यंत काहीच अभ्यास केला नाही आणि कॉलेजमधनं बाहेर आल्यानंतर उद्योजक झाल्यानंतर माझ्याकडे आता 10 कपाटं भरून पुस्तकं आहेत आणि रोज 100 पानं वाचल्याशिवाय झोपत नाहीत. असं गेले 20 वर्ष अव्याहत चालू आहे. त्यावेळी हे पितांबरी आणि अशा प्रकारचं काही गोष्टी येऊ शकतात. म्हणजे DBM होईपर्यंत आपण गाढव आहोत अशा प्रकारचा एक, किंवा आपण काहीही करू शकणार नाही अशा प्रकारचा एक मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला होता. आणि असा आपल्या पण अनेक लोकांच्या मनामध्ये, कारण नातेवाईक मित्र यांचे यश बघितलं की आपल्याला सतत असं वाटतं की अरे आपण ह्याच्यात कुठे नाहीत, म्हणजे आपण फुकटच आहे सगळं आपलं, अशा प्रकारचं खूप मनामध्ये निर्माण झालेलं होतं. तर तसं अजिबात होऊ न देता आपण काय करायला पाहिजे, तर माझ्या मनामध्ये तेव्हा आलं की अध्यात्मच हे तुम्हाला सांगू शकतं. आणि आपल्याला वाटतं की अध्यात्म म्हणजे एक धर्म किंवा अंधश्रद्धा अशा प्रकारचं काहीतरी चुकीचे विचार किंवा ज्याचा काही आपल्या आयुष्यामध्ये उपयोग नाही.